बुद्ध बाबासाहेब यांना अभिवादन करते, तसंच म्हणते यांना सुद्धा वंदन करते आणि इथे जे उपासक उपासिका आहेत ते सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय देश। आज जो विषय घेतला आहे भंतेजींनी तो छान आणि एक गहन विषय आहे आणि आपल्या जीवनाकरता तो खूप म्हणजे महत्त्वाचा आहे। तर विषय असा आहे की बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा। तिथे प्रश्नचिन्ह दिलेलंच आहे भंतेजींनी आणि हे प्रश्न आपल्या मनामध्ये यायला पाहिजे की आपण बौद्धिकदृष्ट्या आपण बौद्ध धर्म बघतो, पण तो बघताना आपण कसा बघितला पाहिजे असं। तर जेव्हा आपण बघत आहोत एखादी वस्तू आपण जेव्हा घ्यायला जातो मार्केटमध्ये तर आपण त्याला कितीच चाचपडून बघतो की ते बरोबर आहे का, त्याची किंमत बरोबर आहे का, ते सत्य आहे का, घरी नेल्यावर त्याचे काही वाईट परिणाम तर होणार नाही ना। म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण जर पडताळून बघत असो तर धम्मही तशाच पद्धतीने आपल्याला पडताळून बघायला पाहिजे की आपण जे धम्माचा सार जो आहे आपल्या जीवनामध्ये उतरवत आहोत तर खरोखर उतरवत आहोत की लोकांनी करत आहेत म्हणून उतरवत आहोत। कारण बुद्ध बाबासाहेब आपल्या समोर आदर्श आहे आणि प्रेरणास्थान आहे। तर मग जेव्हा आदर्श आहे तर आदर्शाचं काहीतरी आदर्श आपण घेतो, प्रेरणास्थान आहेत तर त्यांची काहीतरी प्रेरणा आपण घेतो। तर त्यावेळेला त्यांनी निर्मित केलेला तो बौद्ध धम्म आहे तो खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत खरोखर पोहोचलेला आहे का किंवा त्याच्यात काही भेसळ झाली आहे का, तर याच्यावर सुद्धा आपल्याला आपल्या विवेक बुद्धीने पडताळून बघायचं आहे। आणि जेव्हा आपण ते विवेक बुद्धीने पडताळून बघू तेव्हा आपल्याला त्याच्यातल्या काही त्रुटी असतील, काही भेसळपणा असेल तो लक्षात येईल। कारण बुद्धाच्या आधीच्या कालावधीमध्ये पंथ संप्रदाय हे झालेले होते। यज्ञ आणि जे दैवी शक्ती, चमत्कार, बळी देणं ह्या गोष्टी बुद्धाच्या आधीच्या काळामध्ये झालेल्या होत्या। पण बुद्धांनी त्या दृष्टिकोनातून धम्म निर्मित केला का? आपल्या विवेक बुद्धीवर त्यांनी आपल्या कसोटीवर तो धम्म उतरवला आणि आधी त्याचा शोध लावला पूर्णपणे। तेव्हा तो जिता जागता आणि शुद्ध रूपातला धम्म तो आपल्या समोर मांडला। आता तो आपल्यापर्यंत पोहोचला नाही हे आपलं दुर्भाग्य की मध्यंतरीच्या काळात बुद्ध गेल्याच्या नंतर बुद्धाचं तत्वज्ञान संपवण्याचा जो प्रयत्न केला गेला आणि जे खरं तत्वज्ञान होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। तर हे जे मधातील जे होते विरोधक, त्या विरोधकांनी तो सत्यधम्म आपल्यापर्यंत पोहोचू दिला नाही। पण नंतरच्या कालावधीत जेव्हा बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांनी त्या धम्माचा पुरेपूर अभ्यास केला आणि आपल्या बुद्धीच्या कसोटीवर त्यांनी तो धम्म चाचपडून पाहिला, त्याची पडताळणी केली आणि तो शुद्ध रूपात धम्म आपल्याला दिला। मग तो तरी धम्म आपण आत्मसात केला का? बुद्धाचा धम्म तर आपल्याला भेसळपणे मिळाला, पण बाबासाहेबांनी जो शुद्ध धम्म दिलेला होता आपल्याला तो सुद्धा आपण आपल्यापर्यंत जो पोहोचवत आहेत, जे लोकांनी पोहोचवला तिथे सुद्धा त्यांनी भेसळ केलं। तर ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की बुद्धाच्या आधी केलं गेलं तर हे तर ब्राह्मणांनी केलेलं आहे, पण नंतरच्या कालावधीत जे काही केलं हे आपण लोकांनी केलेलं आहे। कारण आपण लोक सक्षम नव्हतो, जे मिळालं आपल्याला आपण त्याच्यातच खुश राहिलो, बौद्ध धर्म बाजूला राहिला आणि आपण आपल्याच गरजाच्या याच्यात गुरफटून गेलो आणि याचाच विरोधकांनी फायदा घेतला। तुम्ही ज्या ठिकाणी आपले हत्यार टाकता तिथं विरोधक आपला हत्यार उभं करतो असं, म्हणजे कारण तो त्याच ताकमध्ये असतो की कधी तुम्ही आपलं शरणागती पत्करता आणि कधी त्याचा विजय होतो। तर या पद्धतीने हा बौद्ध धम्माचा असा लयास गेल्यासारखा झाला। पण बाबासाहेबांनी तो धम्म चांगल्या पद्धतीने आपल्या समोर शुद्ध पद्धतीने आणला। तो सुद्धा धम्म आपण शुद्ध पद्धतीने अंगीकारला नाही, आचरणात आणला नाही। जर आपण आचरणात आणला असता तर आपल्याला प्रत्येक क्षणी आज जे भंतेजींनी इथे प्रश्न लिहिलेला आहे तो प्रश्न आपल्याही मनात यायला पाहिजे होता की नाही की आपण हा बौद्ध धर्म घेतलेला आहे, मग खरोखर बौद्ध धर्म घेतला आहे का, आपण इथे काही भेसळ आहे का, आपण बौद्ध धर्माच्या मार्गावर चाललो आहोत का, आपला मार्ग भटकला तर नाही, कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपण करत आहोत का, की आपल्या बुद्धीला पटेल असंच करत आहोत। जसं बाबासाहेबांनी म्हटलंय
की जे काही तुम्ही कर्म चांगले करता तर त्याचं फळ पण तुम्हाला त्या पद्धतीने मिळते. म्हणजे कोण्या दैवी शक्ती तुम्हाला फळ देत नाही किंवा कोणीतरी चमत्कार होत नाही. हे चमत्कार, बोळाबाजी किंवा अलौकिक शक्ती हे तर आपल्या धम्मामध्ये नाहीच आहे. आपण याचा स्वीकार नाही केला तर मग स्वीकार नाही केला तर मग आपण काय करायला पाहिजे होतं की आपण त्याच्यापासून अलिप्त राहायला पाहिजे होतं. तो कुठेही भेसळमध्ये आपण करायला नव्हतं पाहिजे. मग काही काही गोष्टी अशा आहेत की आपण त्या धम्मामध्ये मिक्स केलेल्या आहेत आणि त्यानुसार चालना मिळाली. म्हणजे आपल्या देशातला शुद्ध धम्म आपल्या देशामध्ये बुद्ध घडले आणि बुद्धांनी इतकं छान धम्माची निर्मिती केली आणि तो शुद्ध धम्म विदेशामध्ये पोहोचला. मग आता हा नष्ट केला, ज्या विरोधकांनी तो नष्ट केला. नष्ट केल्यानंतर जेव्हा दुसऱ्या देशातून तो धम्म आला तर दुसऱ्या देशातल्या लोकांनी एक चलचित्रासारखा तो धम्म दिला. तर आपण त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. आपण हा विचार नाही केला की बुद्ध आपल्या देशात घडलेले आहेत, बुद्धाचं तत्वज्ञान आपल्या देशात घडलं आणि या म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नालंदा, तक्षशिला हे विद्यार्थी जे शिकत होते त्या ठिकाणी तर असंच ते संपवण्यात आलं असेल का? कारण शुद्ध धम्म होता आणि त्याला माणुसकीच्या दृष्टिकोनातून उभा केलं होतं, निर्माण केलं होतं. म्हणूनच तो धम्म त्यांनी नायनाट करण्याचा प्रयत्न केला आणि तो धम्म नायनाट केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी जो धम्म आणला त्यावरही विरोधकांनी या गोष्टीवर म्हणजे चमत्कारिकता लादली. मग चमत्कारिकता लादलेली आहे हे आपण कसं ओळखायचं? तर मग आपल्या विवेक बुद्धीला काय पडते? आपण धम्म तर त्यांच्या याच्या दृष्टिकोनातून घेतलाय पण खरोखर तो धम्मामध्ये जो सार आहे तो आपण अंगीकारला आहे का? आता 22 प्रतिज्ञा म्हणायचं म्हणून म्हणतो आपण की नाही 22 प्रतिज्ञा असं आहे तसं आहे, पण ती 22 प्रतिज्ञा म्हणता वेळेला एक तरी प्रतिज्ञा आपण आपल्या स्वतःला लावून बघतो का? जर आपण लावून बघितली तर आपल्याला तिथे समजेल की कुठेतरी आपल्या चुका धम्माच्या सानिध्यात होत आहे. आपण धम्मापासून फार दूर गेलेलो आहोत. कारण आपल्याला जर 22 प्रतिज्ञेचं महत्वच कळलं नसेल, ते महत्व आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलंच नसेल तर आपण कोणत्या कसोटीत बसणार आहोत? ना पंचशिलेच्या कसोटीत बसणार नाही. नैतिकता दिलेली आहे तर रोजमर्राच्या जीवनामध्ये एक नैतिकता दिली की पंचशिला हे नियम आहेत, हे 5 नियम तुम्हाला लागू आहे. या नियमामध्ये तुम्ही बसता का, त्या नियमावर तुम्ही बसता का, म्हणजे याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. तर मग काय करतो आपण? याच्यावर विचार न करता म्हणजे बरेचसे लोक आता इथे तो आपण सर्व एकत्रित आलो आहोत, आपण शिकतो आहोत, म्हणजे जे आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ शिकवतात आणि आपल्याला समजत आहे ते, म्हणून आपण कदाचित नसेल करू पण इतर कोणी आपल्या भगिनी असतील ज्यांना यामधलं ब्रह्माचा काही सार कळला नसेल ते तर सरळ सरळ या दिशेनेच जातील ना. कारण ही दिशा जी अलौकिकता, दैवी शक्ती जी आहे तर या दिशेने जास्तीत जास्त समाज आपला वळलेला आहे. मग आपण कधीतरी हा विचार करतो का? समजा एखादी भगिनी आपल्याकडे आली आणि तिने जर आपल्याला म्हटलं की अगं आपल्याला ध्यान साधनेला जायला पाहिजे, शिबिर केलं पाहिजे, तर तिला पटवून देता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आजच्या क्षणी तुम्ही या कसोटीत आहात, तुम्ही समजू शकता, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजलेला आहे. धम्म कसा अंगीकाराचा, कसा आचरणात आणायचा आणि त्यात मैत्रीचा जो विकास कसा करायचा. तर मग मैत्री सांगितलेली आहे तर आपली भगिनी जर गलत जात आहे, ती शिबिराचं माध्यम सांगत आहे आपल्याला, तर तिला समजावून सांगता आलं पाहिजे आपल्याला की शिबिर हे माध्यम नाही आहे. मग शिबिर हे माध्यम होतं तर बाबासाहेबांच्या काळात शिबिर का आलं नाही? बाबासाहेबांच्या काळामध्ये ह्या गोष्टीला लोकांनी विरोध का केला? मग विरोधकांनी मग त्यावेळेला त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की बाबासाहेबांना की तुम्ही ध्यान साधनाच करा, ध्यान साधनेनेच सर्व होते. कारण त्यांना माहित होतं की बाबासाहेबांना किती अंतर्ज्ञान आहे आणि त्यांची बुद्धी किती चाणाक्ष आहे की ते आमच्या ह्या गोष्टी ज्या आहेत, जे आम्ही या धम्माला गलत वळण देत आहोत, हे एका क्षणात बाबासाहेब ओळखतील. म्हणून त्या क्षणी कोणीही समोर आलं नाही, कोणतेच ध्यान वर्ग नाही आले, कोणते ध्यान साधना केंद्र नाही आले, विपश्यना केंद्र नाही आले. त्याच्या नंतरच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी आल्या. तर हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या काळात अरे बाबा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिलेला आहे, मग त्याही वेळेला या लोकांनी म्हणायला पाहिजे तर बौद्ध धर्माचं शिबिर असं घडायला पाहिजे, 10 दिवसाचे करा, महिन्याचे करा.
मग 10 दिवसाच्या शिबिरमध्ये बसता, महिन्याच्या शिबिरमध्ये बसता, तुमच्यात बदल काय होतं? म्हणजे जो व्यक्ती त्या शिबिराला बसत आहे 1 महिन्याचे 3 महिन्याचे, तर मग त्याच्यात बदल काय होत आहे? मग बदल जर होत नाही आहे तर तुमचं शिबिराला जाऊन महत्व काय आहे? काय महत्व शिकल्या? मग त्याच्यापेक्षा तर आपण सॅटर्डेला इथं वन डे क्लास होतो आपला, पण वन डे क्लास होतो त्या वन डे क्लासमध्ये आपण कितीतरी शिकून जातो, कितीतरी प्रश्न आपल्या डोक्यावरून जातात आणि त्या प्रश्नाचा उलगडा इथे होतो. मग आपण ते ओळखलं पाहिजे की जर बाबा माझं एका हप्त्यामध्ये जर माझं परिवर्तन होत असेल, माझ्या जे माइंड आहे त्या माइंडचं परिवर्तन होत असेल, माझे प्रश्न सुटत असतील, माझ्या प्रश्नाचं खरोखर उत्तर इथं मिळत असेल, तर मला त्या शिबिराला महिनाभर द्यायचं काय मतलब आहे? कितीतरी लेडीज पाहिल्या की विपश्यना केंद्राला जातात, तर विपश्यना करायला जातात आणि तिकडून इतके मौन मध्ये येतात की ते कोणाशी बोलत नाही, कोणाशी व्यवहार चांगला करत नाही, मैत्री नावाची वस्तू नाही. मग तुम्हाला जर बुद्धाने मैत्री शिकवली आहे, मग या ध्यान केंद्र जे चालवतात, जे तुम्हाला विपश्यना शिकवतात, ते तुमच्या मनामध्ये ते मैत्री का भरत नाही? तुम्हाला का कसोटीत उतरत नाही मैत्रीच्या? मग तुम्हाला तिथं प्रश्न उद्भवायला पाहिजे की अरे बरोबर आहे की मैत्री ही जर मला एका हप्त्यात शिकायला मिळते, तर मी ते 1 महिना 2 महिने 3 महिने का घालवू? कारण मला तिथं जाऊन मौनच बसायचं आहे. मग तुमच्या मौन बसल्यानं तुमचं चिंतन मनन होईल का? म्हणजे तुम्ही कोणाशी बोलूही नका, कोणाशी चर्चा करूही नका, तर चर्चा करणार नाही तर बौद्ध धर्म तुम्हाला कळेल कसा? चर्चेद्वारेच हे सर्व गोष्टी माहिती होतील ना, काय आहे काय नाही. आज जर भंतेजींनी हा प्रश्न इथं बोर्डवर लिहिला नसता, ही जी चर्चा ही एक प्रकारची चर्चाच झालेली आहे, चर्चाच झाली भंतेजी. हा, तर ही जे प्रश्न इथं उद्भवला नंतर, तर तुम्हाला कसं लक्षात आलं असतं की अरे बरोबर आहे, कुठेतरी आपल्या डोक्यात येतं बरोबर आहे, खरंच आहे, आपण बुद्धाचा खरा धम्म तर चाचवून बघितलाच नाही. जो धम्म आला आपल्यापर्यंत तेवढंच बघितलं आपण, पुढचं तर बघितलंच नाही. बरोबर आहे की हे असं आपण चिंतन मनन केलेलंच नाही, आपण तर मौन मध्येच होतो. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आपल्या डोक्यात येतात, कोणीतरी आपल्याला सांगितलं तेव्हा आपल्या लक्षात येतात असं. तर ही पण गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की आपण एका ठिकाणी बसून काही होत नाही, उलट मेंटली इफेक्ट होत होतो. म्हणजे तुम्हीच तुमच्या जगामध्ये आहात, सतत तुम्ही एकाच ठिकाणी बसून आहात, सतत तुमच्या विचारामध्ये गुरफटलेले आहात, तुम्हाला बाहेरचं वलय काहीच नाही, निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा नाही आणि पॉझिटिव्ह विचार पण तुमच्यात नाही बुद्धाचे, तर सक्सेसफुल कसे ठरेल तुम्ही धम्माच्या मार्गावर? हे तर शक्यच नाही आहे. चर्चा होईल तर चर्चेमध्ये कसं तुम्ही म्हणाल हे असं, तर मी म्हणेन नाही ते तसं, मग कोणीतरी म्हणे नाही ग हे असं, मग चौथा म्हणेल नाही ते असं. म्हणजे हे जे 4 लोक मिळून जे चर्चा करतात, त्या चर्चेद्वारे एखादा प्रश्न सोडवला जातो ना, की तुमच्या 4 घंटे बसल्याने किंवा महिनाभर बसल्याने तुमचा कोणताही प्रश्न सुटणार नाही. कठीणची वरदान, आता हे ऐकूनच आपल्याला थोडस वेगळं वाटतं. कठीणची वरदान म्हणजे काय? तरी बाबा जेव्हा बुद्ध आणि धम्मामध्ये एवढा सारा सार लिहिलेला आहे बाबासाहेबांनी, तर तिथं पहिल्याच पानावर लिहायला पाहिजे होतं बाबासाहेबांनी की तुम्हाला जर बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे तर आधी कठीण चिवरदान करायची तयारी ठेवायची आणि त्याच्यासाठी तुम्ही बिलकुल सक्षमच राहायचं. हा पहिल्याच पेजवर लिहायला पाहिजे होतं, कारण तिथूनच तुमची सुरुवात होईल ना असं. तर मग हा जो गणेश प्रश्न आहे हा बाबासाहेबांनी का लिहिला नाही? इतके जर प्रश्न बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मात लिहिलं तर कठीण चिवरदानाचा प्रश्न का लिहिला नाही त्याच्यात? बाबासाहेबांना काही माहिती नव्हतं की महाप्रजापतीने कठीण चिवरदान बुद्धांकरता केलेलं होतं म्हणून, ते त्यांनी बक्षीस म्हणून देण्याच्याकडे, ह्या सर्व गोष्टी बाबासाहेबांना माहिती होत्या. मग त्यांनी तुमच्या डोक्यात भरून द्यायला पाहिजे होतं बाबासाहेबांनी की नाही कठीण चिवरदान अशा पद्धतीने आहे, त्याचा स्वीकार तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने करायचा. असं जर सांगितलं असतं तर आपण सर्वजण कठीण चिवरदानच्याच पाठीमागे लागलो असतो. धडाधड आपण पैसे काढले तर कठीण चिवरदान तयार केलं असतं आणि या देशात नाही तर परदेशात जाऊन केलं असतं, कारण परदेशातच जायची तयारी केली आहे ना, इथून डोक्यावर घेऊन परदेशात जायचं कठीण चिवरदान.
तर मग हे प्रश्न आपल्याला बाबासाहेबांनी जर म्हटलं असतं तर आपण तर रेडीच होतो. राजा बोले दाढी आले अशीच गोष्ट. हा, तर मग काही म्हणजे जर बाबासाहेबांच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने जर विचार केला भगिनींनो, तर बाबासाहेबांच्या कालावधीमध्ये जर असे भिक्षू निर्माण झाले असते ज्यांनी आंबेडकरी मिशन पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, बाबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाचा सविस्तर उपयोग केला असता आणि तो जनतेपर्यंत पोहोचवला असता आणि केला असता, तर बाबासाहेबांनी तर संगम शरणम गच्छामी म्हटलंच असतं, प्रश्नच नव्हता. आणि बरोबर म्हणते जी, कारण भिक्षुगण तसे नव्हते म्हणून बाबासाहेब संगम शरणम नाही म्हणू शकले. कारण संघ जर निर्माण असेल तर संघाचं ते सत्यता पाहिजे, प्रामाणिक पाहिजे संघ म्हणजे. मग संघ प्रामाणिक नाही तर मी शरण कोणाला जाईल, का बरं मी त्यांना हे करेल असं. तर हा प्रश्न उद्भवला नसता बाबासाहेबांना. आणि हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की जेव्हा बाबासाहेबांनी हा शब्द वापरला नाही, म्हणजे याच्या पाठीमागचं खरोखर सत्य बाबासाहेबाला समजलं होतं की मी आहो तोपर्यंत तर मी सत्य पोहोचवताय तुमच्यापर्यंत, पण मी गेल्याच्या नंतर याच्यात किती भेसळ होईल, किती सत्यता राहील या धम्मामध्ये, याची शाश्वती नव्हती. म्हणून मी या भिक्षू संघाला सुद्धा शरण जात नाही. पण त्यावेळेला धम्मसारथी सारखे म्हणते असते, नागार्जुन सराय सुसाई सारखे असते, राहुल बोधी सारखे बनते जे असते, तर बाबासाहेबाला कळालं असतं की माझा हा जो संघ आहे हा चांगल्या पद्धतीने प्रामाणिक आहे आणि याला मला शरण जायचं आहे आणि खरोखरच हाच उद्धार करता आहे माझ्या समाजाचं. मग आपण समाजाचं कल्याण करायचं म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं. बुद्धांनी म्हटलं की माणसाच्या कल्याणाकरता मी हा धम्म देत आहो. मग माणसाचं कल्याण कुठे होईल, एका ठिकाणी बसून होईल का? समजा तो एका ठिकाणी बसला, तो काही कमाईला गेला नाही, त्याने काही कमवलं नाही, काही नाही. एक व्यक्ती आहे आपल्या घरातला जो मोठा व्यक्ती आहे आणि तो प्रमुख आहे, त्याच्या पाठीमागे आपला पूर्ण परिवार आहे आणि तो जर 3 महिने जाऊन बसला त्या शिबिरामध्ये, त्यांनी म्हटलं मी विपश्यना करते, मला आता काही नाही, माझा खूप डोकं झालेला आहे, मी विपश्यना करते. 3 महिन्याचा पगार कुठून येईल? तो परिवार कसा चालेल, कोणाच्या भरोश्यावर चालेल? प्रमुख व्यक्ती जर 3 महिने तिथं जर एका ठिकाणी बसला तर त्याला तर काही समजेलच नाही, तो तिकडून मेंटली होऊन येईलच, पण हे परिवार मेंटल होईल ना, कारण याला साधनच राहणार नाही उपजीविकेचं, कारण ते एकमेव साधन 3 महिन्यासाठी जाऊन बसलं तिथे. मग बाकीच्या परिवारांनी काय करायचं? म्हणजे कुठेतरी आपल्याला ती गोष्ट समजायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत जर आपण त्या याच्यात असेल, अंधश्रद्धेत असेल की नाही विपश्यना केल्याने आपलं ते होते. मला एक व्यक्ती नेहमी माझ्याकडे आले, काय रे ना ताई, अरे तुम्ही नाही ते नाही करा, विपश्यना नाही करा, 1 नंबर विपश्यना करा तुम्ही आणि पहा तुमच्यात काय. मी म्हणते माझ्यात कमी काय आहे? मी त्यांना प्रश्न करते. आजच सकाळी मी दारात रांगोळी टाकत होते, आले ताई म्हणते मी आले म्हणे 3 महिन्याचं विपश्यना करून, छान झालं. तर म्हटलं, म्हणते तुम्ही जाणार ताई म्हणते विपश्यनाला, तुम्हाला किती दिवसाची म्हणते मी की जा म्हणून. अरे तिथं गेल्याच्या नंतर म्हणते तुम्ही पहा किती म्हणजे तुमचं चांगलं होईल. तर म्हणलं वाईट काय झालंय माझं, वाईट काय झालंय माझं? विपश्यना मध्ये गेल्यानं जर मला पेन्शन देत असेल म्हणलं विपश्यना, तर मी खुशीने जाते, काय हरकत आहे म्हणलं. मला 3 महिने सोडून मी वर्षभरासाठी जाते. पण जर पेन्शन देत असेल तिथं, ते देत नाही, पोटा पाण्याची सोय फक्त तिथं बसून तेवढीच लावते, इकडे तर आपल्याला सर्व पोटाची खळगी भरावं लागतं. मग जर जो म्हटलं विपश्यना तुम्ही जाता जे ध्यान मार्ग आहे, तो जर तुमच्या माणुसकीच्या कल्याणाचा विचार नाही करत तर कशाला म्हटलं तुम्ही हे करा. नाही ताई म्हणे असं तसं. म्हटलं तुमच्या बदल काय झाला? मग तुमच्या बदल नाही झालं, तुमच्या कानाचं ऑपरेशन झालं. विपश्यना 3 महिन्याची केली म्हटलं, तिकडून आलं कानाचं ऑपरेशन काय केलं? विपश्यनेत बसल्यावर तर तुमच्या कानाचे पडदे एकदम मोकळे व्हायला पाहिजे होते म्हटलं. हे काय तिकडून घेऊन आल्या म्हटलं तुम्ही? चुपच झाले आणि चालतेच बरे. म्हणजे जिथे अशा गोष्टी आल्या तिथं आपल्याला त्यांना ते पटवून देता आलं पाहिजे, समजावून सांगता आलं पाहिजे. आणि हे जर आपण त्यांना समजावून सांगणार नाही आणि पटवून देणार नाही तर कोणीतरी येऊन आपल्याला
ह्या धम्माचा गलत सांगेल की हे धम्म असा आहे तसा आहे तसा आहे म्हणून. आता एका ठिकाणी आम्ही नागलोकला गेलो होतो आणि तिथं ते जपानचे लोक आले होते आणि त्यांनी मग ते बुद्धाचंही दाखलं. बुद्धाच्या पाठीमागे आता तुम्ही पहा म्हणे, त्यांनी त्या एक टीव्ही सारखं होतं त्याच्या बुद्धाच्या पाठीमागे ते तरंग जे आहेत कलरचे, जो चक्र असतो तर ते म्हणे दिसतं बघा. तर मग ते कलर दिसत होते. तर एक व्यक्ती उभा झाला, ते त्या टीबीएमचेच होते, ते म्हणाले की याच्या भोवताल जर हे वलय कलरचं दिसून राहिले इंद्रधनुष्याचा, हा हे बाबासाहेबाला नाही दिसलं म्हणे, हा आणि हे जपानी लोकांनाच कसं दिसलं म्हणे, बुद्ध तर आमच्या देशात घडला म्हणे. मग त्याने त्या जपानी व्यक्तीला ना थोडस म्हणजे जास्त फटकारलं की हे अंधश्रद्धा आमच्या ह्याच्यात पहिलं नका. बाबासाहेबाला नाही दिसलं नाही, जे बाबासाहेबाला दिसलं आणि जो धम्म बाबासाहेबांनी आमच्यापर्यंत आणून दिला आम्ही त्यावरच विचार करू आणि तोच आम्ही आत्मसात करू. हे तुम्ही वलय सांगा का काय सांगा, हे बाजूला ठेवा म्हणे तुमचा हा कॉम्प्युटर वगैरे, आम्हाला माहित आहे इथं वलय नाही काही नाही. हो, बुद्ध काही देव नव्हता म्हणे, हे देवाच्या भोवताली चक्र राहतात म्हणे. असं चुपच झाला, तो जपानी बोललाच नाही. जपानी भिक्षू होते ते बोललेच नाही मग त्याच्यावर. म्हणजे तिथं कोणाला तरी पुढाकार करून ते म्हणजे सत्य काय आहे ते सांगायलाच पाहिजे. जिथं असत्य होत आहे तिथं सत्य सांगण्याची तयारी ठेवायची. आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्याला जेव्हा हा धम्म समजेल तेव्हाच आपण समोरच्याला सांगू. नाही तर आपल्यालाच नाही समजलं तर आपण त्याला काय, अर्ध आपल्याला नाही आणि पूर्ण त्यालाही नाही ना, मग अर्धच आपण धम्माच्या ह्याच्यात तर आपण तर अर्धही नाही सांगू शकणार तिथं. असं म्हणून या धम्माच्या कसोटीवर आपल्याला उतरायचं आहे. तर खरा धम्म काय आहे, 10 त्याच्या घेणं का करू. आता 22 प्रतिज्ञा आहेत ना, आपल्याला 22 प्रतिज्ञा खूप गोल डोक्यात करायची गरज. त्याच्यातील 2-3च प्रतिज्ञा आहेत जे तुम्ही डोक्यामध्ये फिट करून घ्या की हे असं आहे. हो, तर मग ते तुमच्या म्हणजे विवेक बुद्धीला पटल्या, ते तुम्ही आत्मसात केल्या, त्या 2 याच्यानी तुम्ही 10 लोकांना जिंकू शकता समोरच्या आणि त्याला पटवून देऊ शकता. बाबा रे, आमच्या बापाने त्याला स्वीकारही नाही केला तर अस्वीकारही नाही केला. तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला मानायचा आहे नाही मानायचा हा तुमचा प्रश्न. बाबासाहेबांनी तुम्हाला म्हटलं का की तुम्ही मानू नका, तुम्हाला नाही समजलं म्हणून तुम्ही मानता, मग हा तुमच्या विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. माझ्या विवेक बुद्धीला नाही पटत तर मला नाही करायचं असं. म्हणजे एवढं तरी ठामपणे आपल्या मनाला किंवा आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि एवढं जरी सांगितलं आपण तरी समोरचा व्यक्ती हुशार होईल. एखादी व्यक्ती असेल, हे विपश्यनात जाणारे बरेचसे लोक आहेत तसे की ज्यांना याच्यातलं बौद्ध धर्माचं तत्वज्ञान कळत नाही. त्यांना तत्वज्ञान फक्त एवढंच आहे, विपश्यनेला बसा, ध्यान साधनेला बसा, सर्व आपलं मंगल होते असं. तर त्या मंगल शब्दाचाही अर्थ त्यांना समजत नाही की माझंच मंगल नाही झालं तर ह्या मी ज्याला सांगत आहोत तिचं मंगल कसं होईल, हे म्हणजे त्यांना सुद्धा समजायला पाहिजे. मग त्यांच्या बुद्धीला ते पटत नाही, आपण सांगतो ते, मग त्यांच्या हे आपण काय पटवून घ्यायचं, आपल्यालाही नाही पटवायचं. कारण जे गलत आहे ते गलत आहे, जे सही आहे ते सही आहे. आणि बाबासाहेबांनी तर आपल्याला सांगितलं अर्थ दीपोभव, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा आणि जोपर्यंत तुमच्या बुद्धीला चालना देणार नाही, तुम्ही स्वतः तो पुढाकार घेऊन करणार नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने बौद्धिष्ट होणार नाही. म्हणजे बौद्ध जर झालो आपण जर स्वतःला बौद्ध म्हणवतो तर खऱ्या अर्थाने बौद्धाचा हा मूल मंत्र आहे, हे नियम आहे. हा नियम आपल्याला आत्मसात केला, खऱ्या अर्थाने आपण बौद्धिष्ट झालो. धन्यवाद तुम्ही शांततेने ऐकल्याबद्दल, मला आनंद झाला तुम्ही ऐकलं म्हणून. जय भीम सर्वांना. आजचा विषय बुद्धाचा खरा धम्म कसा जाणवावा. करुणा, मैत्री, शील, प्रज्ञा हा बुद्धाचा खरा धम्म आहे. आपण विहारात जरी गेलो तर आपल्याला पुस्तक दिसते, कोणी आणले तर विकत घ्यायसाठी, तर आपल्याला असं प्रसन्न होते का आपण बी हे पुस्तक घ्यायचं बा म्हणून सनेरी. मग पुस्तक ती बाई विकत आहे तर मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही तर 2 दिवसाला देईन मी तुला पैसे, तर मी पुस्तक घेते तुमच्याकडनं. तर ती म्हणाली ठीक आहे. मग माझ्याच्यानी 2 दिवसांनी पैसे दिले नाही तर मी विहारात काही गेली नाही. मग ती मला रस्त्याने दिसले, तू म्हटलं माझे पैसे दिले नाही
मी म्हटलं मी विहारात नाही आली म्हटलं म्हणून तुमचे पैसे नाही म्हणे. तू पुस्तक घेतलं ना म्हणे तू म्हणे तर तुला म्हणे ही शिक्षा भेटन म्हणे. मी म्हटलं हे कशाची शिक्षा भेटेल म्हटलं, पुस्तक घेतल्याची शिक्षा भेटेल का म्हटलं. तुम्ही विहारात जाताना म्हटलं हेच आहे का म्हटलं, तुम्ही म्हटलं विहारामध्ये हेच सांगतात का म्हटलं. बस 2 शब्द बोलून